आज तुम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करताय हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधामध्ये तुम्ही आक्रमक झालात, तुम्हीच आदेश दिलाय त्यांच्या फोटोला जोडे मारा। आज काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल मालेगावमध्ये उपमहापौराच्या कॅबिनमध्ये जो टिपू सुलतानांचा फोटो लावला त्यावरून त्यांनी आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना केली। अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। या महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष यांना या महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच आज हे स्वराज्य आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे। आणि टिपू सुलतान असा राजा होता जो नेहमी धर्मांतर करायचा, ज्याने अनेक महिलांवर अत्याचार केले, गरिबांवर अत्याचार केले, अनेकांवर प्राणघातक हल्ला केले, धर्मांतरसाठी लोकांना अनेक शिक्षा देत त्यांनी काम केले। आणि अशा टिपू सुलतानची बरोबरी आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करणं हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे। आणि माझ्या मते हर्षवर्धन सपकाळांनी इतिहासच वाचला नाही, आणि इतिहास वाचला असता तर त्यांना लक्षात आलं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही कोणाबरोबरही होऊ शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे, आणि आमच्या आराध्य दैवताचा जर अपमान होत असेल तर आम्ही हर्षवर्धन सपकाळ यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊल ठेवू देणार नाही। आणि आज आम्ही नुसतं जोडे मारो आंदोलन केलं, यापुढे अजून तीव्र आंदोलन करू। त्यांनी माफी मागितली पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेची। सहकारी मंत्री महोदयांनी बोटं मारण्याचे आदेश दिले, माफी मागावी अशी देखील मागणी केली आहे। आक्रमकता आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असं केलेलं जे कृत्य आहे तो निषेध केला जातो। छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचारानं पावन झालेल्या या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे वक्तव्य केलं हे खरं तर काँग्रेसच्या वैचारिक ही दिवाळखोरी आहे। आणि निश्चितच ही वैचारिक दिवाळखोरी एका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मनोरुग्ण असलेला प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी व्यक्त केली। निश्चितच हे दुर्दैवी बाब आहे, आणि ही दुर्दैवी बाब असताना खरं तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन विचारानं हा राज्य चालत असताना ही दिवाळखोरी दाखवण्याचं काम जे सपकाळनं केलं त्याला ठेचून काढण्यासाठी, त्याच्या ज्या इस्लामी मनोवृत्तीच्या विचाराला ठेचून काढण्यासाठी खरं तर आम्ही मागणी करत आहोत। निश्चितपणे जो जनमानसाचा राज्यातल्या अपमान झाला, आमच्या महाराजांचा अपमान झाला, त्याची जाहीर मागावी या दृष्टिकोनातून हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन छेडलेलं आहे। आम्ही मोर्चा या विरोधात काढलेला आहे। निश्चितपणे येणाऱ्या काळातसुद्धा काँग्रेस अशा मनोरुग्णामुळे जिवंत राहील का नाही ही शंका जनमानसामध्ये उभी राहिली। निश्चितपणे जाहीर माफी मागावा हा भाग घेऊन हे आंदोलन चालू आहे। एक खरं तर विषय काँग्रेसचा संपणार आहे। माफी जरी मागितली तरी काँग्रेस संपणार आहे हे जनमानसाच्या मनात आहे। तुम्हाला माहीतच आहे काय अवस्था आहे, आणि त्यामुळे या राज्यात ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या विचारावर सरकार चालू आहे, टिपू सुलतान हा आक्रांत होता, आणि त्यामुळे मुघलूक एक येडा राजा होऊन गेला मोहम्मद तुगलक, या तुगलकाच्याच फळीतील हा हर्षवर्धन सपकाळ आहे। बघा, इतिहास वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे। ज्याला दुसरा औरंगजेब म्हणतात असा हा टिपू सुलतान, ज्यांनी 12 लाख हिंदूंचं धर्मांतर केलं, ख्रिश्चनांचं धर्मांतर केलं, अनेक ख्रिश्चन आणि हिंदूंना हत्तीच्या पायाला बांधून फरफटत जोपर्यंत इस्लाम कबूल करणार नाही तोपर्यंत त्यांचा छळ केला, माता भगिनींवर अत्याचार केले, असा क्रूर कर्मा दुसरा औरंगजेब टिपू सुलतान याचं काँग्रेस काय उदात्तीकरण करतंय का? काँग्रेस याला काय घेऊन याचे काय पुतळे स्मारक बनवतंय काय? आणि माझा आराध्य राजा, माझ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना या नालायक व्यक्तीचे? अरे सपकाळ साहेब, तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता नव्या पिढीला? शिवजयंती 19 तारखेला आहे, आणि तुम्ही शिवाजी महाराज वाचायचे सोडून या क्रूर कर्म्याचं उदात्तीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देताय काय?
हे जरा आपण पाहिलं पाहिजे. ज्या टिपू सुलतानने हिंदू आणि ख्रिश्चन इसाई या सगळ्यांना काफिर म्हटलं, काफिर म्हणजे इस्लाम मुसलमानाशिवाय दुसरं कुणालाही जगायचा अधिकार नाही, हा संदेश देणारा हा टिपू सुलतान होता. आणि त्या टिपू सुलतानचा फोटो लावता या हिंदुस्थानात लावता आम्ही भारतीय जनता पक्ष हे कधीही खपवून घेणार नाही. आणि ही मुजोरी या टिपू सुलतान या औरंगजेबाचं उदात्तीकरण या भारतात या महाराष्ट्रात करू देणार नाही. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. शिवजयंती या टिपू सुलतानला जोडे मारून, तुम्हाला जोडे मारून आम्ही करू, हे ध्यानात ठेवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.